स्टार्ट. वंदना मॅडम स्टार्ट करा. Yes sir, yes. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी प्रोफेसर वंदना शिंदे, विद्यानिकेतन गायडन्स सेंटर साताराच्या वतीने प्रथम मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी माझ्या प्रास्ताविकास सुरुवात करते. आज दिनांक 4 जुलै 2021 नेटसेट कार्यशाळेचे पहिले सेशन. ही कार्यशाळा सुरू करण्यामागचा उद्देश नेटसेट म्हणजे काय, नेटसेटचा अभ्यासक्रम काय आहे, ही परीक्षा पास होण्यासाठी नेमका अभ्यास कसा केला पाहिजे, उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरल्या पाहिजेत, योग्य तो वे दाखवण्यासाठी ही कार्यशाळा आपण सुरू करणार आहोत. म्हणून मला म्हणावेसे वाटते की रानावनातून चालताना कधी पाय जड झाले, कधी वाट संपता संपेना, कधी भुकेनं पोटात काहूर माजलं, तर कधी थकून काळजात जीव गोळा झाला, पण प्रत्येक क्षणी या वाठाणी शिकवलं, पावलाला पाऊल जोडत चालत राहा, कधीतरी अंतिम ध्येय गाठशीलच. म्हणजे कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आपण जर सतत ती करत राहिली तर यशाच्या पाठीमागे आपल्याला धावावं लागत नाही, तर यश आपल्या पाठीमागे धावत असतं. आज या कार्यशाळेच्या उद्घाटक प्रमुख अतिथी विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेज बोटा, बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या आदरणीय डॉक्टर विद्युलता शेखर पाटील मॅडम यांचं मी या कार्यशाळेमध्ये प्रथम सहर्ष स्वागत करते. मॅडमचा परिचय करून देण्याची संधी मिळाली हे मी माझे अहोभाग्य समजते, कारण मॅडमनीच मला घडवलेलं आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. मॅडमचा परिचय, मॅडमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे BE in इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, MA in पॉलिटिकल सायन्स, MA in सोशल सायन्स, MA in जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. मॅडमनी इंजिनिअरिंग पासून PhD पर्यंतच्या एकूण 9 पदव्या ग्रहण केलेल्या आहेत. एका उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नी असून त्याने कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत. मॅडमना अनाथ व गरीब मुलांचे शिक्षण करणे, अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना गणित व शास्त्र विषय शिकवणे, वृक्षारोपण, रस्ता सुरक्षा विषय जनजागृती करणे आणि मॅडमचा PhDचा विषय देखील रस्ता सुरक्षा, अपघात त्यावर उपाययोजना असा आहे. स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करणे, वयोवृद्ध लोकांना मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. म्हणून मी मॅडमला विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आणि मॅडमचं शब्दरूपी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. मॅडम आवाज येतोय? हो येतोय. माझा येत आहे का? हा, यस मॅडम. हो हो. गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझा नमस्कार. आणि गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. वंदना मॅडमने खूपच छान सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आज सुंदर अशा सकाळी आपण सर्वजण ऑनलाईन जमलेलो आहोत, कारण आहे विद्यानिकेतन गायडन्स सेंटर नेट सेट लायब्ररी सायन्स या विषयाचं गायडन्स सेंटर सुरू करत आहेत. त्यानिमित्त आपण जमलेलो आहोत. खरोखरच सौ वंदना नगरकर मॅडम यांचा हा उपक्रम खूप छान आहे, समाज उपयोगी आहे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे. खरोखरच आजचे हे जे युग आहे ते स्पर्धात्मक युग आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की खरोखर जीवन हीच एक स्पर्धा झालेली आहे आणि त्यात मजल दर मजल करत आपल्याला सिद्ध करत आपल्याला पुढे पुढे जावं लागतं. त्यापैकी नेट सेट ही परीक्षा सुद्धा स्पर्धात्मकच आहे. त्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे व ते या केंद्रामधून आपल्याला नक्कीच मिळेल. सौ वंदना नगरकर मॅडम अतिशय उच्च विभूषित, उच्च शिक्षित आहेत.
त्यांच्या पण बऱ्याच डिग्रीज आहेत. अतिशय कष्टाळू आणि शून्यातून निर्मिती करण्याची जे अ, धमक लागते ती मॅडम मध्ये आहे. आणि त्यांनी आज हे जे सुरू केलेलं आहे नेट सेट गायडन्स सेंटर फॉर लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स, तर हा उपक्रम अतिशय छान आहे, समाज उपयोगी आहे. आणि त्यांना जे रिसोर्स पर्सन्स मिळालेले आहेत की डॉक्टर सुधीर नगरकर व अतुल नगरकर, हे दोघंही उच्च शिक्षित आहेत. यात हे तिघही व्यक्तींनी नेट सेट परीक्षा दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. मग अशा लोकांकडून पुढच्या पिढीसाठी, पुढच्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच चांगले मार्गदर्शन मिळेल, कारण यांचे अनुभव हे खूप मोलाचे असतील. त्याचबरोबर हे इतर लोकांना चांगल्या पद्धतीने शिकू शकतील. अतिशय कमी वेळामध्ये, अतिशय माफक दरात ऑनलाईन पद्धतीने हा उपक्रम यांनी सुरू केलेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा. कारण कुठलीही सुरुवात जरी आपण केली, तर योग्य वेळी योग्य जर मार्गदर्शन मिळाले, तर त्याचा जास्त उपयोग होतो. आणि पेंडेमिकच्या काळामध्ये ज्या लोकांना म्हणजे पेंडेमिकने आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकवल्या, काही त्याच्यातून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल की ज्या विद्यार्थ्यांना किंवा जे स्वतःच्या बाकीच्या जबाबदाऱ्या, कोणाला नोकरी आहे, कोणाला संसार आहे, घर आहे, लहान मुले आहेत. अशा लोकांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण खरोखर खूप चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकते. त्या ठिकाणी न जाता घरात बसूनही व्यवस्थितपणे ते अभ्यास अ, हे ज्ञानार्जन करू शकतात. आणि तसाच हा एक उपक्रम आहे. 3 महिन्याचा कालावधी आहे. फी अतिशय माफक आहे. तरी सर्वांनी मला वाटतं अ, मागच्या वेळेस पण यांनी एकदा सुरू केलं होतं आणि यांनी 10 पैकी 3 ते 4 विद्यार्थी यांचे नेट सेट पास झाले. म्हणजे हे तसं पास होण्याचं प्रमाण आहे, हे पर्सेंटेज आहे, हे वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे यांची शिकवण्याची पद्धत झाली किंवा यांचे अनुभव झाले, यामधून या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल. आणि एक जर हे तिघांकडे जर पाहिलं, तर यांनी शून्यातून निर्मिती केलेली आहे. यांचं आम्ही बालपणापासून यांना पाहत आहोत. म्हणजे चिकाटी किंवा अभ्यास करण्याची प्रवृत्ती आणि स्वतः शिकूनही पुढच्या लोकांना शिकवणे हे खूप महत्वाचे आहे. म्हणजे विद्यार्जन करणे, पण त्याचबरोबर विद्या दान करणे किंवा दुसऱ्यांना आपण आहोत आपल्यापर्यंत आणणे, पुढच्या व्यक्तींना हात देणे, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तरी मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गाईडन्स सेंटरचा उपयोग करून घेऊन, मार्गदर्शन घेऊन स्वतःचे उज्ज्वल भवितव्य घडवावे. तर त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे विद्यानिकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट किंवा विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा याच्या अंतर्गत होणाऱ्या नेट सेट गायडन्स फॉर लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स या उपक्रमाचे हे पहिले सेशन आज सुरू होत आहे, हे मी घोषित करते आणि सर्व विद्यार्थ्यांना, संयोजकांना मी शुभेच्छा देते. त्याचबरोबर मला इथे बोलण्याची व मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देते. थँक यू. धन्यवाद मॅडम. मॅडमनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच आमचे सर्व लायब्ररी प्रोफेशनल यशस्वी होतील या कार्यशाळेचा लाभ घेऊन. आजचे रिसोर्स पर्सन सर्व गुण संपन्न असणारे डॉक्टर सुधीर नगरकर, ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेळा. सरांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे BA बिलिप अँड ISC, MA एमलिप अँड ISC, MPhil इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. सरांचं 2दा सेट आहे, एकदा नेट आहे. सरांचं खरंच या ठिकाणी कौतुक करण्यासारखं आहे की सर एकदा सेट परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह मधून पास झालेले आहेत आणि एकदा ऑब्जेक्टिव्ह मधून. सर ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह मधून सेट परीक्षा क्वालिफाईड झाले त्यावेळेस ते महाराष्ट्रात प्रथम येणारे व्यक्ती आहेत. सरांना IT क्षेत्रात ही आवड आहे आणि सरांचा PhD चा विषय देखील ICT अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा आहे. सरांना टोटल 19 वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे. सरांनी नॅशनल, इंटरनॅशनल लेवल कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतलेला आहे. सरांचा जर्नल पिरियडिकल मध्ये आर्टिकल पब्लिश केलेले आहेत. अनेक ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सरांचा अनेक वर्कशॉप मधून सरांचा सहभाग आहे आणि सरांकडून एक गोष्ट घेण्यासारखी आहे ते म्हणजे नेहमी
पॉझिटिव्ह थॉट्स आर द विंग्स ऑफ सक्सेस. कितीही अडचणी आल्या तर त्या अडचणीवर मात करून ते यशस्वी होतात. म्हणून मी डॉक्टर सुधीर नगरकर सरांना विनंती करते की त्यांनी जास्त वेळ न घेता सेशनला सुरुवात करावी. थँक्यू व्हेरी मच मॅडम. तर या ठिकाणी अनेक पार्टिसिपंट आहेत ते नागपूर, इस्लामपूर अनेक ठिकाणाहून आहेत. तर मी सुरुवात करतो आता. आवाज येतोय सर्वांना माझा व्यवस्थित? हो सर. हा. विद्यानिकेतन स्पर्धा परीक्षा केंद्र सातारा सर्व ग्रंथालय प्रोफेशनल्स चे मी स्वागत करतो. आज प्रथम मी या ठिकाणी उपस्थित विद्याताई शेखर पाटील मॅडम यांच्या नावातच विद्या आहे, म्हणजे ज्यांच्या नावात विद्या आहे, जे विद्या वाचस्पती पदवी त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे आणि शिक्षणाचा प्रचंड गंध असणाऱ्या, शिक्षणाचा वसा सांभाळणाऱ्या मॅडम आहेत. तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केले. आपले प्रोत्साहन सदैव आमच्या पाठीशी असते. तर मी डॉक्टर सुधीर नगरकर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या ठिकाणी ग्रंथपाल पदावर कार्यरत आहे. तर आमंत्रण पत्रिकेमध्ये या ठिकाणी आम्ही मुद्दामन होऊन या ठिकाणी क्वालिफिकेशनचा उल्लेख केला होता. MA, एमली बँड, ISC, MPhil, सेटनेट आणि PhD वगैरे. तर या ठिकाणी क्वालिफिकेशनचा का उल्लेख केला आहे, तर जे सेटनेट पास झालेले असतात त्यांना नक्की सांगता येत असते की नेमकं सेटनेटसाठी काय केलं पाहिजे, सेटनेट पास होण्यासाठी अभ्यास कसा केला पाहिजे, ट्रिक्स कशा वापरल्या पाहिजेत, हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क इज इक्वल टू सक्सेस असं म्हटलं जातं. तर नेमकं काय केलं पाहिजे. आता माझा छोटासा तुम्हाला प्रसंग सांगतो. मी बॅचलर ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स 2000 साली झालं बिलीप, आणि एमलिप माझं 2005 ला झालं होतं. पण सेटनेटची परीक्षा मी अनेक वेळा देत होतो पण मला अपयश येत होतं. मग त्यामुळे मला 12 वर्ष नॉन ग्रँटला जॉब करावा लागला आणि ते काम करताना अनेक गोष्टींचा स्ट्रगल होत होता. म्हणजे तिथं कामामध्ये इकॉनॉमिकल किंवा बऱ्याच गोष्टींचा स्ट्रगल. तर त्याच्यावर मात करण्यासाठी किंवा आपलं प्रोफेशन, आपण या प्रोफेशन मध्ये प्राध्यापक होण्यासाठी क्वालिफिकेशन जे लागतंय ते क्वालिफाईड करण्यासाठी मी प्रचंड अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मी सेट परीक्षा उत्तीर्ण झालो. आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये मॅडमने उल्लेख केलेला आहे. तर 2016 साली माझी डॉक्टरेट डिग्री PhD इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स ही डॉक्टर CR करिसिद्धप्पा सर धारवाड विद्यापीठामध्ये आहेत, ते शिवाजी विद्यापीठामध्ये गाईड होते. तर त्यांच्या अंडर माझी PhD पूर्ण झालेली आहे. तर मी सेटनेट पास होत नव्हतो त्या काळात मी मिरज या ठिकाणी डॉक्टर नमिता खोत मॅडम यांनी सेटनेटचे क्लासेस सुरू केले होते आणि त्यावेळेला मी सांगोल्यामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट सिबम मध्ये जॉबला होतो, MBA कॉलेजला लायब्ररियन होतो. तर त्यावेळेला तिथून म्हणजे सांगोल्यापासून एक 10 किलोमीटर अंतरावर कॉलेज होतं. तिथून मला 2 व्हीलरवर यावं लागायचं. सांगोल्यामध्ये नो पार्किंगला 2 व्हीलर लावावं लागायची. तिथून 100 किलोमीटर मिरज होतं. सांगोल्यावरून मिरजला एसटीने प्रवास करायचा. मिरजला जायचं, स्टँडवरून त्या कॉलेजपर्यंत जायचं, बापूजी साळुंके कॉलेज. त्या ठिकाणी 2 लेक्चर असायचे रविवारचे, ते अटेंड करायचे. म्हणजे टिफिन घेऊन जावं लागायचं, जेवण तिथंच करायचं आणि त्याच्यानंतर रिटर्न 100 किलोमीटर यावं लागायचं. म्हणजे 200 किलोमीटरचा प्रवास मला एका रविवारी
गायडन्स सेंटरला तास अटेंड करण्यासाठी लागत होता. पण आपण खूप लकी आहोत की सध्या झूमच्या माध्यमातून घरात बसून तुम्ही गायडन्स घेऊ शकता. म्हणजे सेटनेटसाठी नेमकं काय करायचं आहे, अभ्यास कसा केला पाहिजे, ह्याचा गायडन्स तुम्ही घरात बसून घेऊ शकता झूमच्या माध्यमातून किंवा अनेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. म्हणजे सध्या काळामध्ये खूप सुविधा आलेल्या आहेत. आता एका प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्हची परीक्षा होती त्यावेळेस ह्या प्रश्नाचं माझं उत्तर का चुकलं, मी का फेल झालो, ह्याच्यासाठी विद्यापीठामध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना विचारावं लागायचं त्या काळामध्ये. त्यामुळं खूप स्ट्रगल होता आणि तुम्ही पण नक्कीच एक गोष्ट तुम्ही क्लिअर करून 100% यशस्वी व्हाल असं मी आशा बाळगतो. तर या ठिकाणी मी छोटीशी ओळख कार्यक्रम घेतोय मी. म्हणजे आता आता कसं असतंय की या ठिकाणी झूम जे आहे ते जर 10 मिनिटांनी म्हणजे बंद पडलं, 50 मिनिटाची मीटिंग असते, जर बंद पडलं तर परत रिजॉईन व्हावं असं माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना. तर एक लक्षात घ्या की आपली ओळख पाहिजे की बाबा प्रत्येक जण कोण आहे, कुठून आहे. त्यामुळं प्रत्येकाने काय करा की आपली स्वतःची ओळख करून द्यावी. आपण सर्वजण इथं काही शिक्षक विद्यार्थी नाहीये, वी आर लायब्ररी प्रोफेशनल्स. त्यामुळं प्रत्येकाने व्हिडिओ चालू करावा आपला आणि थोडक्यात नाव सांगायचं, आपण कुठे जॉब करता किंवा आपलं क्वालिफिकेशन सांगा आणि कुठून हे करताय ते सांगा. कारण कसं आहे, थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन जर झालं तर ते जास्त चांगलं वाटणार आहे. तर सागर रणदिवे सर, तुम्ही तुमचं ओळख करून द्यावी. हॅलो. बरं ठीक आहे. त्या त्रिवेणी साळुंखे म्हणून आहेत, त्यांनी आपली ओळख करून द्यावी. ठीक आहे. हॅलो हॅलो. हा बोला बोला. हा सर, मी त्रिवेणी नितीन साळुंके, मी अकलूज मध्ये राहते. आणि माझं बिलीब आहे ते पंढरपूरला पूर्ण झाले. आता मी सातारा सेंटरला वायसीएम सातारा सेंटरला मी एमलिब करते. अच्छा, बर बर. व्हेरी गुड. सूर्यकांत देशमुख. माझं नाव सूर्यकांत नारायणराव देशमुख. बिलीप माझं झालेलं आहे सध्या. एमलिप पण माझं सध्या ऍडमिशन हे चालू सध्या. एमजीएम कॉलेज ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स नांदेड, SRTM विद्यापीठाच्या अंतर्गत. अच्छा, नांदेडहून ना? हा, नांदेडहून सर. हा. अश्विनी मॅडम. हे करा, अनम्यूट करा. हा बोला. हा, गुड मॉर्निंग. मी अश्विनी शिंदे पुण्यातून बोलते. माझं MLIC 2010 ला पुणे विद्यापीठात झालंय. आता कोविडमुळे मी सध्या घरी आहे, त्यामुळे मी सेटनेटचा अभ्यास करण्याचा विचार करते. थँक्यू मॅडम, तुम्ही एवढा चांगला उपक्रम सुरू केला आणि आम्ही घरी बसून, हे सर म्हणतात ते बरोबर आहे की एक महिला असल्यामुळे सगळीकडे जाणं आम्हाला शक्य नाहीये. झूमच्या माध्यमातून तुम्ही जे हे काही क्लासेस सुरू केलेत त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. धुलप आर्या. नमस्कार सर, मी अर्चना धुलप. नमस्कार. मी सेवा सदन कॉलेजमध्ये लायब्रेरियन आहे. मी कल्याणला राहते. माझं एमलिप झालेलं आहे सर. थँक्यू व्हेरी गुड. ऍक्च्युली कसं आहे, आपलं इंटरॅक्शन व्हावं आणि विद्यार्थ्यांची पण इन्फॉर्मेशन असेल शिक्षकांना, तर इंटरॅक्टिव्ह सेशन होण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर सोनल मॅडम, डॉक्टर सोनल मॅम.
स्वाती शिंदे मॅडम. स्वाती शिंदे मॅडम. अनम्यूट करा, अनम्यूट. हा बोल. हा सर. हा बोला मॅडम, तुमचं नाव आणि क्वालिफिकेशन सांगा. माझं नाव सर स्वाती शिंदे आणि बिलीप एमलिप झालेला आहे, PLISC आणि MLISC. ओके, कुठून बोलताय? आणि आपल्या संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी मध्ये CHB टीचर म्हणून आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर. लायब्ररी क्लासिफिकेशन हा सब्जेक्ट शिकवते. अच्छा, अमरावती. हा, अमरावतीमध्ये लायब्ररी क्लासिफिकेशन घेते बिलीपला, प्रॅक्टिकल विथ थेअरी, प्रॅक्टिकल आणि थेअरी. अच्छा, 10 वर्ष झाली. थँक्यू मॅडम, थँक्यू. त्यानंतर दर्शना टाकसाळे मॅडम. अनम्यूट करा. हॅलो, दर्शना मॅडम, आवाज येतोय? पल्लवी चल्लारे मॅडम. नमस्ते सर. हा, नमस्ते. मी पल्लवी छल्लारे. हम्म. माझं MA MPhil आणि MPhil झालंय. मी डेक्कन कॉलेजमध्ये सिनियर लायब्ररी असिस्टंट आहे. व्हेरी गुड, थँक्यू मॅडम. पुण्यामध्ये. मनीषा जगदाळे मॅडम. हा. दर्शना मॅडम. हॅलो. हा सर, नमस्कार. मी दर्शना टाकसाळे. मी MLib बिलीप झालेलं आहे सर माझं, गरवारे कॉलेजमधून. अच्छा, आणि पुण्यावरून तळेगाव दाभड. हो, तळेगाव दाभड. ठीक आहे, आपण आता म्हणजे अल्पसा परिचय आपण करून घेतलेला आहे. बाकीच्यांचा परिचय अजून कोण आहे का? रुपाली पाटील मॅडम वगैरे. नमस्कार सर, मी रुपाली पाटील कोल्हापूरसून बोलते. MLib झालेलं आहे माझं, नेटसेटची तयारी करत आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटीला लायब्ररी असिस्टंट म्हणून आहे. व्हेरी गुड, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. अजून कोण राहिला असेल तर अनम्यूट करून 2 मिनिटात, 1 मिनिटात ओळख. हॅलो. 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 हा, विजय निकम, गौरीशंकर फार्मस्लिम. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. लोहार मॅडम वगैरे अजून कोण असेल तर हे करा. आता आपण स्टार्ट करतो आपल्या ह्याच्यासाठी, गायडन्ससाठी. ऍक्च्युली ओळख घेण्याचा उद्देश काय की आपला एकमेकांचा परिचय जर असेल तर इंटरॅक्टिव्ह सेशन होण्यासाठी खूप मदत होणार आहे. आणि सर्वांना म्हणजे असं आत्मीयता तयार होती की बाबा चला आता प्रत्येक गोष्ट. आणि मॅक्सिमम लोकांनी काय करायचंय, स्वतःचा व्हिडिओ पण चालू ठेवला तर चालेल. आपण ज्या वेळेला जागेवर नसेल त्यावेळेला फक्त व्हिडिओ ऑफ ठेवायचंय. माळी सर आहेत का इथं? हॅलो. सर म्यूट करा. म्यूट. अनम्यूट. माळी सर. अनम्यूट. गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग. हा सर, माझं नाव सुधीर सुरेश माळी, चिपळूणवरून आहे. चिपळूणवर रत्नागिरी जिल्ह्यातून सर. माझं MLib झालंय सर. आणि सर मी MBA कॉलेजला ग्रंथपाल म्हणून आहे सर, आणि सेटनेटची तयारी करत आहे. अच्छा, ओके, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. तर या ठिकाणी आपण सुरुवात करत आहे. तर एक लक्षात घ्या की पॉझिटिव्ह थॉट्स आर द विंग्स ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्टीला
आता आपण शिबिरासाठी या ठिकाणी आपण वर्कशॉपसाठी आपण रजिस्ट्रेशन केलं, आपण ऍडमिशन घेतलं, म्हणजे कुठंतरी आपल्या डोक्यामध्ये असं आपण गृहीत धरलेलं आहे की आपल्याला सेटनेटची परीक्षा क्वालिफाईड करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला ट्रिक्स जाणून घ्यायच्या आहेत की नेमकं यशस्वी होण्यासाठी काय करायचंय, हे सर्व गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. तर ह्याच्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता एक लक्षात घ्या की नोन इज ड्रॉप अननोन इज ओशियन असं म्हटलं जातं. आता तुम्ही लायब्ररी प्रोफेशनल्स आहात, हा, तर लायब्ररी प्रोफेशनल्स आहात म्हणल्यावर तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने क्लासला आज अटेंड झालेला आहात त्या पद्धतीनेच आज डॉक्टर सुधीर नगरकर, आज मी तुम्हाला सांगतोय मी स्वतः डॉक्टर सुधीर नगरकर, पण एक काळात मीच तुमच्या सारखा एक विद्यार्थी होतो, क्लास अटेंड करत होतो, एक एक कन्सेप्ट मी समजून घेत होतो. त्यावेळेला थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात ना, तर एक एक गोष्टी माझ्या क्लिअर होत गेल्या आणि त्या दृष्टिकोनातून मी अकॉर्डिंग टू सिलेबस, अकॉर्डिंग टू क्वेश्चन पेपर अभ्यास करून मी सेट नेट क्वालिफाईड झालेलो आहे. म्हणजे हे काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. त्यासाठी कुठली पण गोष्ट जी आहे, नोन इज ड्रॉप अननोन इज ओशियन. सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही बिलीव्हला ऍडमिशन घेतलं तर कॅटलॉग हा शब्द सुद्धा तुम्हाला असं वाटलं होतं की याला कुठल्या जगातला हा शब्द आहे, म्हणजे कॅटलॉग मार्क, पण त्यानंतर तुम्ही त्याला फॅमिलियर होत गेला. तसं म्हणजे अननोन जी गोष्टी आहेत, आता एक लक्षात घ्या की अननोन जे आहे त्याला नोन करणं म्हणजे सेटनेट परीक्षा क्वालिफाईड होणं, साधी गोष्ट आहे. आणि सेटनेट परीक्षा देताना एक लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षाचा अभ्यास आपण करतो. म्हणजे मी आता आमच्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा कोऑर्डिनेटर आहे, म्हणजे एमपीएससी UPSC चे परीक्षा देणारे विद्यार्थी त्या आमच्या समन्वयक म्हणून काम करतो. तर मी अनेक गोष्टींचा अभ्यास केला की बाबा एमपीएससीचा सिलेबस काय आहे, UPSCचा सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर सेटनेटचा पास होण्यासाठी इंग्लिश मध्ये सेटनेट व्हायचं असेल तर त्यांचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री मध्ये काय आहे. पण लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स चा सिलेबस हा खूप छोटा आहे, खूप सोपा आहे, खूप कमी आहे. फक्त 100 ते 125 वर्षाचा इतिहास लायब्ररी सायन्सला लाभलेला आहे. खूप कमी कन्सेप्ट आहेत. एक सुरुवातीला तुम्ही स्वतः असं गृहीत धरून घ्या की लायब्ररी सायन्स खूप सोपा आहे आणि सेटनेट ही जगातील सर्वात सोपी परीक्षा आहे जी मी आता देणार आहे, मी परीक्षेला बसणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला काय वाटत असते की लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स जे आहे ते परीक्षा जी आहे तर ती खूप अवघड परीक्षा आहे, म्हणजे निकाल खूप कमी लागतो किंवा हे डोक्यातनं काढून टाका. पहिली गोष्ट म्हणजे खूप सोपी परीक्षा आहे, तुम्हाला फक्त 2 पद्धतीने अभ्यास करायचा आहे. कुठल्या पद्धतीने? एक म्हणजे अकॉर्डिंग टू सिलेबस आणि दुसरी गोष्ट म्हणजे अकॉर्डिंग टू क्वेश्चन पेपर. आता दोन्ही गोष्टींचा अभ्यास कसा करायचा आहे त्यासाठी डेली स्टडी प्लॅनर एक महत्वाचा आहे की अभ्यासाचा एक प्लॅन केला पाहिजे, डेली शेड्यूल केलं पाहिजे. फोकस ऑन युअर स्ट्रेंथ, तुमच्या स्ट्रेंथवर फोकस केला पाहिजे आणि मेक ब्रीफ नोट्स तुम्ही बनवल्या पाहिजे. म्हणजे स्वतःच्या आपण ग्रंथालयामध्ये काम करताना आपल्याला डायरीज मिळतात, पब्लिशर कडून डायरी मिळतात, पण त्या डायरीचा वापर तुम्ही नोट्स काढण्यासाठी करायचा. म्हणजे 1 पेज नोट्स बनवायच्या. आता समजा इफला, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, तर एका डायरीवर ते वरच्या बाजूला इफला लिहायचं, मग नंतर इफलाची स्थापना, इफलाचं हेडक्वार्टर, इफलाचे पब्लिकेशन, इफलाच्या ऍक्टिव्हिटी, इफलाचे सध्याचे चेअरमन, ह्या गोष्टी तुम्ही स्वतः नोट्स काढल्या पाहिजेत आणि डेली रिव्हिजन केलं पाहिजे. मग ती डायरी जी आहे, तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत तर त्या चालल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत आणि सारखं सारखं रिडिंग केल्यानंतर काय होणार आहे, अननोनचं काय होणार आहे, नोन. म्हणजे अननोन इज ओशियन जे आहे ते नोन इज ड्रॉप होणार आहे. आता आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो की आम्हाला हे ड्रॉप प्रमाणे झालेलं आहे. आणि टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे की आता
3 महिन्यावर परीक्षा आलेल्या आहे. 3 महिन्यावर परीक्षा आल्यानंतर आपण आता 3 महिने कुठल्याही लग्न समारंभाला जाणे. एकच सेकंद हा, मला फोन आलाय, मी घेतो जरा विद्यार्थ्याचा. हा, सॉरी फॉर इंटरप्शन. ऍक्च्युली काय झालेलं आहे की एक सातारचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना झूमचं ओपन होत नव्हतं. ते आमच्या घरी आलेले आहेत. आता पलीकडे ते बसतील हे करत. तर मी जे सांगत होतो तुम्हाला की टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी, तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने वेळेचं नियोजन म्हणजे काय की बर्थडे सेलिब्रेशन, लग्नाला जाणे, कुठं म्हणजे आता सध्या काळात आता कोविडमुळे सगळं बंद आहे. पण थोडस प्रत्येक गोष्ट, टीव्ही पाहणे, सगळ्या गोष्टी बंद करून 3 महिने काय करायचं, फक्त सेटनेटचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला 100% यश मिळणार ही मी तुम्हाला म्हणजे हे करतो, तुम्हाला ग्वाही देतो की तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने केलं तर तुम्ही 100% यश मिळवणार आहात. आता एक लक्षात घ्या की स्टडी स्ट्रॅटेजी जी आहे, नेमका अभ्यासाची स्ट्रॅटेजी तुम्ही कशी आखली पाहिजे. तर खालील दिलेला आहे बघा, होमवर्क, ऑडिओ सिलेबस सेंड टू मी असं म्हटलेलं आहे. तर काल मी आपल्या ग्रुपवर सिलेबस ऑडिओ स्वरूपात रेकॉर्डिंग करून पाठवलेला होता. दर्शना मॅडम, आपण ऐकला का तो? ऑडिओ स्वरूपातला नाही ऐकलं सर. हा हा, कुणी ऐकलाय का? त्याने अनम्यूट करून जरा सांगा. ऐकला सर. हा हा. तर एक लक्षात घ्या की ते म्हणजे कसं ट्रिक्स आहे ते, की सेटनेट पास होण्यासाठी का नाही ती ट्रिक आहे की आपण जे आपल्याला जे पाठ करायचं, आता एखादं गाणं जर असेल तर ते आपण 10 वेळा ऐकतो, 5 वेळा ऐकतो आणि आपलं ते पाठच होऊन जातं, आपण ऑटोमॅटिक गुणगुणतो. त्या पद्धतीनेच 10च्या 10 युनिट जे आहे तर ते स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करायचे. आता मी माझी मुलगी आहे, तिला म्हटलं की तू सिलेबस रेकॉर्डिंग कर आणि तू टाक. म्हणजे ते एक एक्झाम्पल म्हणून मी आमच्या प्रोफेशनल्सला सांगणार आहे की नेमका अभ्यास कसा करायचा आहे. ती पहिली ट्रिक आहे आपली की सिलेबस पूर्णपणे स्वतःच्या आवाजामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करायचा. आणि एक लक्षात घ्या की व्हॉट्सअपला पण आणि टेलिग्रामला पण तिथे एक माईक दिलेला आहे, तो माईक जरी दाबून वरच्या आवाजाला थोडा खेचला की तो लॉक होतो आणि पूर्ण आपण सिलेबस वाचायचा. आणि त्यावेळेला नंतर ते अनलॉक केलं की तो रेकॉर्डिंग केलेली जी गोष्ट आहे ती आपण दुसऱ्याला पाठवू शकतो. आता आठवड्यामध्ये, एका आठवड्यात उद्यापर्यंत एक संस्कृती मॅडमला मोबाईल द्या, दिला ना माझा, दिला का? तर एक लक्षात घ्या की तुम्ही मला ऑडिओ स्वरूपामध्ये तुमच्या आवाजामध्ये वैयक्तिक व्हॉट्सअपला पाठवा, ग्रुपला टाकू नका. ग्रुप फक्त ऍडमिन साठीच आपण ठेवलेला आहे. तर वैयक्तिक मला पाठवा. म्हणजे काय होणार आहे की सेटनेट, आणि एक लक्षात घ्या की हे डोक्यातनं काढून टाका की रविवारी फक्त सर आम्हाला ह्याच्या पुरतच म्हणजे 2 तासापुरतच मर्यादित आहेत, हे डोक्यातनं काढून टाका. म्हणजे 11 ते 1 एवढा पुरचा तास संपला की सरांचा आमचा काही संबंध नाही, हे डोक्यातनं काढून टाका. हे मी क्लास सुरू केलाय म्हणजे तुम्हाला पास करण्यासाठीच चालू केलेला आहे. फक्त तुमची म्हणजे
हे पाहिजे, तयारी पाहिजे फक्त अभ्यास करण्याची. आणि मी सांगितलेल्या ट्रिक्स तुम्ही वापरा, तुम्ही 100% यशस्वी होणार आहात. आता एक लक्षात घ्या की बुक्स मध्ये कुठली पुस्तकं वापरायची. आता सगळेजण मराठीमध्ये अभ्यास करणारे आहेत ना, का इंग्लिश पण आहेत? इंग्लिश मराठी मीडियम मध्ये अभ्यास करणार कोण आहे का यामध्ये? इंग्लिश मध्ये आहे सर. हा, आपलं नाव काय? स्वाती कांडलकर. हा, स्वाती कांडलकर. संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती मधून. हा, व्हेरी CHB. गुड. हा, बरं का. ओके 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 मॅडम. तर एक लक्षात घ्या की इंग्लिश मधून अभ्यास हा करावाच लागणार आहे प्रत्येकाला. म्हणजे जरी तुम्ही मराठी असला आणि इंग्लिश किती चांगलं असलं पाहिजे, बरं का दर्शना मॅडम, इंग्लिश किती चांगलं असलं पाहिजे, फक्त आपल्याला इंग्लिश वाचता येण्यापुरतं आपलं इंग्लिश चांगलं पाहिजे. म्हणजे असं नाही की इंग्लिश मला अंडरस्टँड झालं पाहिजे. इंग्लिश वाचता येणं इतपत चांगलं असलं तरी लायब्ररियन व्हायला काही अडचण येत नाही. मी माझ्या डोळ्यासमोर उदाहरणं पाहिलेले आहेत की इंग्लिश इंट्रोड्यूस युअर सेल्फ करता येत नाही पण चांगला लायब्ररियन झालेलं. त्यामुळं अंडरस्टँडिंग होण्यासाठी फक्त रीडिंग महत्वाचं असतं. त्यामुळं पुस्तकाच्या स्वरूपामध्ये जे मराठीमध्ये अभ्यास करतायत त्यांनी धनंजय सुतारांचं पुस्तक विकत घ्यायचंय. प्राध्यापक धनंजय सुतार, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये डेप्युटी लायब्ररियन आहेत. ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील त्यांनी नवीन सिलेबस नुसार पुस्तक तयार केलेलं आहे आणि अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता इंग्लिश मीडियम मध्ये जे अभ्यास करतायत, नाव परत सांगा सर पुस्तकाचं. ग्रंथालय आणि माहिती शास्त्र. बरं का सर, मी काय करतो आपल्या ग्रुपवर त्या पुस्तकाचं फ्रंट कव्हर पेजचा फोटो देतो पाठवून आणि पब्लिशरचा Okay, फोटो पाठवून देतो आणि सरांचा मोबाईल नंबर देतो. सरांना तुम्ही हो, फोन sir. पेने वगैरे पैसे पाठवू शकता आणि तुमच्या घरी ते पुस्तक तुम्ही मागवून घेऊ शकता. आलं लक्षात? ओके सर. बाय पोस्ट पण सर देतील पाठवून, काय अडचण येणार नाही. ऍक्च्युली ते पुस्तक का सांगतोय तुम्हाला, कारण लायब्ररी सायन्सचा अभ्यास करणाऱ्यांच्या डोक्यामध्ये असं असतं की माझ्याकडे जुनं एक तानाजी कांबळे सरांचं पुस्तक आहे, इग्नूचं मटेरियल आहे, वायसीएमचं आहे, हे आहे ते आहे, मग ह्याच्यातलं वाचू का त्याच्यातलं वाचू, ते घेतलं की थोडं वाचलं की परत झोप लागत्या, नेमकं काय करू काय. एक लक्षात घ्या की अकॉर्डिंग आता इंग्लिश मीडियम मध्ये जे अभ्यास करतात ट्रूमन सिरीज इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हे पुस्तक त्यांनी घ्या आणि अकॉर्डिंग टू सिलेबस त्यांनी अभ्यास करा. आता दोन गोष्टी असतात, एक तर अकॉर्डिंग टू सिलेबस मध्ये प्रत्येक कंटेंट त्यामध्ये सिक्वेन्शियली दिलेला असतो, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्ण लक्षात येतं की बाबा डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम, ह्यातला डेटा म्हणजे काय मला येतंय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय मला येतंय, नॉलेज म्हणजे काय मला येतंय, विजडम मध्ये मला काय येतंय. मग प्रत्येक गोष्ट सगळ्या मला येतंय, मग मी पास होणार आहे. मग ह्याचा आता मला काय येत नाही, तर डेटाचा नेमका वापर कसा केला पाहिजे, इन्फिनिटचं लॉंग फॉर्म काय आहे, इन्फिनिटची स्थापना काय, म्हणजे काय येत नाही. म्हणजे नोन इज ड्रॉप अननोन इज ओशियन हा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला. देशमुख सर समजतंय ना? तर एक लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट जी आहे ती मला काय येतील काय येत नाही ते स्वतःच तुम्ही मूल्यमापन केलं पाहिजे. आणि हे करताना ज्यावेळेला तुम्ही सिलेबस पूर्णपणे पाठ करणार आहात त्यावेळेला तुम्हाला लक्षात येणार आहे की मला सिलेबस नुसार पुस्तक जे आहे त्याचा मला अभ्यास करायचा आहे, त्यानंतर ओल्ड क्वेश्चन पेपर्सचा अभ्यास करायचा आहे. ओल्ड क्वेश्चन पेपरचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, कुठून करायचा, कसा करायचा, हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतोय ना दर्शना मॅडम? हो सर. हा, तर ओल्ड क्वेश्चन पेपरचा अभ्यास कसा करायचा सांगा बरं. सर क्वेश्चन पेपर डाउनलोड करून ठेवलेत मी काही, मग उत्तर त्याची आणि मग त्याचे आन्सर्स पण आहेत सर. मग आधी मी माझ्या पद्धतीने अभ्यास करते की बरोबर येईल का, मग त्यानंतर आन्सर चेक करते. बरोबर बरोबर. आता जे क्वेश्चन पेपर आहेत काय, तर ते क्वेश्चन पेपर जे उत्तर असं येत आहेत, प्रश्न आणि 4 पर्याय आणि एक उत्तर असते 4 पर्याय. ओके, तर एक लक्षात घ्या
की www.netugc.com ही वेबसाईट आहे. त्याच्यावर प्रश्न उत्तर असे दिलेले आहेत. आता तुम्हाला प्रश्न आणि उत्तर हे खूप महत्वाचं असतंय. बाकीच्या 3 पर्यंत काय संबंध असतो का तुमचा? काही संबंध नसतो. मग तुम्ही ते रेकॉर्डिंग करायचं की बाबा 2018 चे क्वेश्चन पेपर आहे, तर नेट 2018 त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 हा प्रश्न आहे तो वाचायचा, त्याचं उत्तर जे आहे ते रेकॉर्डिंग करायचं. नंतर बाकीचे जे उत्तर नाही त्यांचं रेकॉर्डिंग करायचं नाही. नंतर दुसरा प्रश्न वाचायचा, त्याचं उत्तर रेकॉर्डिंग करायचं आणि ते परत सारखं ऐकायचं. आलं लक्षात? हो सर. हो सर. हा, तर ओल्ड क्वेश्चन पेपरचा आता netugc.com चा वापर कसा करायचा, इफेक्टिव्ह वापर कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. आता पिरियडिकल जर्नल्स, न्यू आर्टिकल्स, आता बरेच गोष्टी असतात. आता ज्या वेळेस आपण सिलेबस पूर्णपणे पाठ करतो त्यावेळेला सिलेबस मधला कुठली गोष्ट आपल्याला येते आणि कुठली गोष्ट येत नाही हे आपण टॅली करत असतो की बाबा DOI, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफाय, मला काहीच माहित नाही ह्या संदर्भात. तुम्हाला DOI क्लिअर करायच्या. स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला काहीतरी लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे किंवा कुणाला तर सांगता आलं पाहिजे की DOI म्हणजे काय. काय आहे DOI म्हणजे? एक नंबर आहे ISBN सारखा, ISSN सारखा, जे डिजिटल स्वरूपात डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. आता समजा तुमच्याकडे एखादं पिरियडिकल जर्नल आहे, समजा बिझनेस हॅवर्ड नावाचं जर्नल आहे, तर त्या जर्नल मधील एखादा आर्टिकल जर तुम्हाला वाचायचा असेल तर त्या आर्टिकलचा एक DOI दिलेला असतो. तो DOI जरी तुमच्याकडे असेल आणि तो गुगलला टाकला तर ते आर्टिकल तुम्हाला मिळतं. आलं लक्षात? जसं ISSN आहे, इंटरनॅशनल स्टँडर्ड सिरियल नंबर, त्या पद्धतीने डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर हा एक नंबर आहे. मग तो किती डिजिट मध्ये आहे? प्रश्नचिन्ह. आता ते DOI चं स्थापना कधी झाली, कोणी शोधून काढला? प्रश्नचिन्ह. इफ यू डोंट आस्क यू डोंट गेट. तुम्ही स्वतःला जर विचारलं नाही तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे का? नाही मिळणार ना. कारण तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की DOI म्हणजे काय. ठीक आहे, मला कळलं. DOI कोणी शोधलं पहिल्यांदा, ते कसं आलं, स्वतःलाच विचारलं ना. इफ यू आर सर्चिंग फॉर दॅट पर्सन हु विल चेंज युअर लाईफ, म्हणजे तुम्ही जर अशा माणसाचा शोध घेता असाल, तुमचं जीवन कोण बदलणार आहे, तुमचे म्हणजे इम्प्रुव्हमेंट कधी होणार आहे सेटनेट पास झाल्यानंतर, तुमचं कम्युनिकेशन कधी इम्प्रुव्हमेंट होणार आहे अभ्यास केल्यानंतर, बरोबर आहे का? तर यू कॅन, इफ यू आर सर्चिंग फॉर दॅट पर्सन हु विल चेंज युअर लाईफ, लुक ॲट द मिरर. आरशासमोर जाऊन उभा राहा, म्हणजे तुम्हाला स्वतःलाच ते करायचंय. आलं लक्षात? मग तुमचं स्वतःचं सोट अनालिसिस केलं पाहिजे की तुमची स्ट्रेंथ काय, तुमची ऑपॉर्च्युनिटी काय, तुमचे थ्रेट्स काय, तुम्हाला म्हणजे कशावर मात करून आता एखाद्या आता माझा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा खूप आवडीचा विषय होता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणलं की माझं असं रक्त सरसळल्यासारखं करायचं की चला मला आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टीम सॉफ्टवेअर मधला फरक काय ते मला जाणून घ्यायचंय. सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, असं म्हणजे IT म्हणलं की जास्त आनंद व्हायचा. पण रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणलं की थोडंसं वाटायचं की आता काय रिसर्च मेथॉडॉलॉजी, हायपोथेसिस म्हणजे काय, असे डोक्यात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. मग माझे एक मित्र होते पाटील सर, त्यांचं रिसर्च मेथॉडॉलॉजी खूप चांगलं ना, ICT ला ते घाबरायचे. मग मी म्हणायचो की सर असं करा, रिसर्च मेथॉडॉलॉजीचे काय प्रश्न उत्तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला ह्याचे प्रश्न उत्तर सांगतो, IT चे सांगतो तुम्हाला. मग असं करून आम्ही एकमेकांना नॉलेज हे केलं, शेअर केलं आणि त्यामुळे आमची स्ट्रेंथ वाढली दोघांची पण. तर एक लक्षात घ्या की ओल्ड क्वेश्चन पेपर 2च फॉर्म्युले आहेत, एक तर सिलेबस नुसार अभ्यास आणि ओल्ड क्वेश्चन पेपर नुसार अभ्यास. आणि नवीन आर्टिकल का शोधायचे की आपल्याला माहित नाही ती माहित करून घेण्यासाठी. आता सिमेंटिक वेबवर जर समजा एखादा आर्टिकल आला असेल तर सिमेंटिक वेब ही नवीन संकल्पना आलेली आहे. कुठं? ग्रंथालयीन माहितीशास्त्रामध्ये. ते आपल्याला माहित नाही. वेब 1.0 माहित आहे, वेब 2.0 माहित नाही, वेब 3.0 माहित आहे, वेब 3.0 माहित नाही. मग 3.0 म्हणजे काय? मग प्रश्न तयार केला की लगेच गुगलला टाकला. वेब 3.0 चे मग 2.0 आणि 3.0 मध्ये काय फरक आहे? मग गुगल कशात आहे, वेब 3.0 मध्ये का वेब 2.0? असे प्रश्न तयार होतात. पण ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला लागतात त्यावेळेला ते प्रश्न तयार होतात. आता इथं वेबसाईट स्टडी असं दिलेलं आहे.
तर अनेक आता काही ग्रंथालय शास्त्रामध्ये सेटनेटचा अभ्यास करताना तुम्हाला वेबसाईटचा अभ्यास करणं गरजेचंच आहे. RRLF तुम्ही वेबसाईट उघडली, वेबसाईटवर काय दिसतंय, राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन, तर त्याची स्थापना कधी झाली, लगेच ते वेबसाईट मध्ये वाचा. म्हणजे वेबसाईटचा अभ्यास करत तुम्ही 1 पेजेस नोट्स बनवायचे. जसं डायरी मेथड मी तुम्हाला सांगितली की डायरी करायची. पुण्यामध्ये जर गेला तुम्ही ABC मध्ये आपाबळवंत चौकामध्ये, तर तिथं जुन्या डायऱ्या खूप कमी किमतीमध्ये मिळतात. म्हणजे 25 रुपयाला एक डायरी, 4 डायऱ्या 100 रुपयाच्या घेऊन यायच्या. 4 डायऱ्या मी म्हणतो 3 महिन्यासाठी भरपूर झाल्या तुम्हाला नोट्स काढायला. 1 पेज नोट्स काढा, तुम्ही 100% यशस्वी होणार आहे. आणि तुम्ही पहिला फोन मला करणार सेटनेट क्वालिफाईड झाल्यानंतर की सर आपलं गायडन्समुळे मी यशस्वी झालेलो आहे, मी यशस्वी झालेली आहे. एक लक्षात घ्या की इन्फ्लिबनेट ही वेबसाईट इन्फ्लिबनेटची फॉलो करायच्या. EPG पाठशाला म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक पोस्ट ग्रॅज्युएशन पाठशाला असं त्यांचं नाव आहे. तर फ्री मध्ये तिथं व्हिडिओ अवेलेबल आहेत, PDF अवेलेबल आहेत. जुन्या काळात तर क्वेश्चन आन्सर पण तिथं EPG पाठशालामध्ये अवेलेबल होते. आम्हाला कुठं क्लास असला, कुठं जायचं असेल तर EPG पाठशाला आम्ही ओपन करायचो आणि त्याच्यामध्ये लायब्ररी सायन्स सब्जेक्ट टाकायचो. लायब्ररी सायन्स मध्ये आतमध्ये कुठला कंटेंट येत नाही, लायब्ररी ऑटोमेशनवर मला बोलायचं, लायब्ररी ऑटोमेशनचं तिथं PDF काढून वाचायचो. तिथलेच क्वेश्चन आन्सर घ्यायचो आणि आम्ही टीच करायचो. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत, EPG पाठशाला हे महत्वाचं आहे. स्वयं, आता स्वयं जे आहे तो काय तर ओपन ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाना मिनिस्ट्री ऑफ हायर एज्युकेशननी चालू केलेला हा प्लॅटफॉर्म आहे स्वयं नावाचा. तर स्वयंचा जो प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्यावर लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सचे जे कोर्सेस आहेत, तर त्या कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं, म्हणजे एनरोलमेंट करायचं त्याच्यासाठी. आणि हे फ्री आहे, म्हणजे फुकट आहे. प्रत्येक 3 महिन्याला एक कोर्स असतो. ते तुम्ही फक्त फेसबुकला लॉग इन करता, त्या पद्धतीने लॉग इन करायचंय. आणि आता स्वयंचा फायदा काय होतो की स्वयंला तुम्ही ऍडमिशन घेता, त्या कोर्सचं तिथं मटेरियल असतं, PPT असतात, त्या कोर्सच्या तिथं ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात, असाइनमेंट दिलेलं असतं. मग त्या तुम्ही सोडवल्या की किंवा मग ऑलरेडी काही कालावधीनंतर त्या ऑब्जेक्टिव्ह हे दिले जातात की त्याची उत्तरं काय ते दिली जातात. तुम्ही भरलेल्या ऑब्जेक्टिव्ह ते कुठले चुकले ते सांगितलं जातं. मग त्याच्या नोट्स बनवायच्या आणि त्या ज्या ऑब्जेक्टिव्हच्या नोट्स आहेत ना, त्या पण काय करायच्या, परत ऑडिओ रेकॉर्डिंग करायच्या. म्हणजे प्रश्न उत्तर हे ऑडिओ रेकॉर्डिंगचं तंत्र आहे, ते तुम्ही सोडायचं नाही. लोकांना वाटलं पाहिजे की कानामध्ये हेडफोन वापरतोय आणि हा काय गाणं ऐकतोय काय की लायब्ररीत बसून. पण तुम्ही तुमच्या सेटनेटचा अभ्यास तो हेडफोन लावून करायचा आहे. तुम्ही बसमध्ये प्रवास करा, कुठेही जावा, तुमच्या कानामध्ये सेटनेटच्या नोट्स तुम्ही ऐकल्या पाहिजे. आणि फक्त 3 महिने करायचे. 3 महिन्याच्या गोष्टीवर का नाही तुम्ही 100% यशस्वी होणार आहात. आता ई बुक्स आहेत, इग्नूचे PDF मध्ये इग्नू ज्ञानकोशवर ई बुक्स अवेलेबल आहेत. आता PDF मधील स्मार्ट वर्क कसं करायचं, म्हणजे PDF एखादी ओपन केली, आता एखाद्या इग्नूच्या एखादी पुस्तकाची PDF ओपन केली. आता मी टेलिग्राम चॅनल तयार केलेला आहे. दर्शना मॅडम, तुम्ही पाहिलाय का टेलिग्राम चॅनल? नाही पाहिलं सर. हा. तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण टेलिग्राम चॅनल आहे, म्हणजे टेलिग्राम ऍप्लिकेशन आहे. तर त्या ऍप्लिकेशनवर आपण एक आपल्या विद्यानिकेतन गायडन्स सेंटरचा टेलिग्राम चॅनल तयार केलेला आहे. आणि त्या चॅनलवर आपण काय करतोय, PDF स्वरूपात पुस्तकं टाकतोय, काही ऑब्जेक्टिव्ह टाकणार आहेत. आता आपली जी ही PPT आहे, तुम्ही म्हणणार सर आम्हाला PPT पाहिजे, ऑब्विसली मागणारच ना, कारण तुम्हाला हे नंतर तुम्ही PPT डिटेल्स पाहण्याचा प्रयत्न करणार आज संध्याकाळी की सरांनी आपल्याला EPG पाठशाला शिकवलं, पण ती PPT बघून तुम्ही मग EPG पाठशालाच्या वेबसाईटला भेट देणार, बरोबर आहे का? मग त्यावेळेला ही PPT तुम्हाला कुठं मिळणार, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार. विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा या नावाचा टेलिग्राम चॅनल केलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांना हे करतोय, ऍड करतोय. आता ज्यांनी टेलिग्राम ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं नाही तर त्यांनी कृपया डाउनलोड करा आणि टेलिग्राम आपल्या चॅनलला जाऊन ही PPT डाउनलोड करा आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट बारीक बारीक
स्वरूपामध्ये अभ्यास करू शकता, अध्ययन करू शकता. तर ई बुकचे आहेत. मी तुम्हाला सांगत काय होतं की पीडीएफचा अभ्यास कसा करायचा. आता तिथं मी काय केलेलं आहे, ऑनवर्ड्स इन लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स राजूचं पुस्तक ठेवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात. आता तो पीडीएफ उघडायचा, तुमच्याकडे लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, तर तो पीडीएफ उघडायचा. त्या पीडीएफ मध्ये काय करायचं, कंट्रोल एफ दाबायचं. कंट्रोल एफ म्हणजे काय, फाइंड. तर फाइंड म्हणजे तुम्ही कुठला पण शब्द टाका, इन्फ्लिमनेट शब्द टाका, इन्फ्लिमनेट टाकायचा आणि एंटर मारायचं. एंटर मारल्यानंतर काय होतंय की त्या पूर्ण पुस्तकामध्ये, समजा 300 पानाचं पुस्तक आहे, त्या 300 पानाच्या पुस्तकामध्ये त्या पीडीएफ मध्ये इन्फ्लिमनेट हा शब्द कुठं कुठं आलेला आहे ते पूर्णपणे एंटर करत गेलं की उड्या मारत जातो तो, की पहिल्या पानावर आहे किंवा समजा 10व्या पानावर आहे, 21व्या पानावर आहे, 51. मग तो इन्फ्लिमनेटशी रिलेटेड माहिती जी आहे त्या पुस्तकात काय काय दिलेलं आहे ती वाचायची. आलं का लक्षात. म्हणजे स्मार्ट वर्क कसं करायचं ते सांगतोय तुम्हाला मी, की स्मार्ट वर्क आपण कसं केलं पाहिजे. की आता एखादा रंगनाथन हा शब्द पूर्ण कुठलं पण पीडीएफ असू त्या पुस्तकाचं, तर त्या पीडीएफ मध्ये रंगनाथन हा शब्द कुठं कुठं आलेला आहे. मग रंगनाथनशी रंगनाथनचं क्लासिफिकेशन मध्ये आहे, रंगनाथनचं लायब्ररी मुवमेंट मध्ये आहे, रंगनाथन यांचे फायलॉज ऑफ लायब्ररी सायन्सच्या पुस्तकाचा उल्लेख आहे. मग ते कधी, म्हणजे या पद्धतीने तुम्ही स्मार्ट वर्क करायचं, स्मार्ट स्टडी करायचा. म्हणजे सारखं सारखं ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं काय होणार आहे, तोंडपाठ होणार आहे. आलं का लक्षात. तोंडपाठ होणार आहे म्हणजे टिप ऑफ टंग, इन्फ्लिमनेट इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क. लॉंग फॉर्म तुम्हाला झोपी जरी विचारला तरी तुम्ही म्हणाल इन्फॉर्मेशन लायब्ररी नेटवर्क. असं या पद्धतीने एवढं चांगल्या पद्धतीने ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला तोंडपाठ होणार आहे. आता ही ट्रिक झाली तुम्हाला. आता neetugc.com मी तुम्हाला डेमोज दाखवणार आहे की नेमका अभ्यास स्मार्ट वर्क कसा करायचा आणि तुम्ही हँड रिटन नोट्स बद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर स्पेशल स्टडी, ॲब्रिव्हेशन्स स्टडी. आता ॲब्रिव्हेशन्स म्हणजे काय, इन्फ्लिमनेटचा लॉंग फॉर्म, इफ्लाचा लॉंग फॉर्म, आयएलएचा लॉंग फॉर्म. ह्या लॉंग फॉर्मचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे, बरोबर आहे का. तर सगळे जे पुस्तकातले लॉंग फॉर्म आहेत ना, धनंजय सुतार सरांनी त्यांच्या मागच्या पानावर दिलेले, तर ते लॉंग फॉर्मचे सगळे पान आहेत ना, ते काय करायचं, ऑडिओ रेकॉर्डिंग करायचे प्रत्येक स्वतःच्या आवाजामध्ये आणि ती क्लिप परत परत ऐकायची. आलं लक्षात. म्हणजे ॲब्रिव्हेशनचा स्टडी होणार, ते तुमचे लॉंग फॉर्म आहेत ना सगळे पाठच होणार तुमचे. आणि तोंडपाठ झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न वाचला ना की डायरेक्ट तुम्ही म्हणणार की हा हेच उत्तर आहे, बाकीचे 3 उत्तर मी नॉमिनल वाचणार. म्हणजे या पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स वाढणार की प्रत्येक ह्याचा लॉंग फॉर्म तुमचा पाठच पाहिजे. आलं लक्षात. त्याचबरोबर इयर वाईज स्टडी. इयर वाईज स्टडी म्हणजे काय की आतापर्यंत सणावल्या दिलेल्या असतात. आता IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ऍक्ट कधी झाला, पेटंट ऍक्ट कधी झाला, बर्लिनची हे कधी परिषद कधी झाली, म्हणजे पॅरिस परिषद कधी झाली, इन्फ्लिमेशन स्थापना कधी झाली. आता हे इयर वाईज हे आहे सिक्वेन्स तयार करायचा आणि ते सिक्वेन्स पण तुम्ही काय करायचंय, ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं. आता तुम्ही म्हणणार की सर सारखंच ऑडिओ रेकॉर्डिंग सांगायला लागलेत, अजून दुसरं काय तर सांगा की. बरोबर आहे का दर्शना मॅडम. तर एक लक्षात घ्या की ऑडिओ रेकॉर्डिंग करा तुम्ही. आणि जर समजा अजून तुम्हाला जर ट्रिक्स पाहिजे असेल तर एक स्क्रीन रेकॉर्डर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे जे तुमच्या मोबाईल मध्ये आहे. तर ते काय करा, स्क्रीन रेकॉर्डर डाउनलोड करा आणि कुठलीही गोष्ट आहे ना ते स्क्रीनवर जी दिसते तर ती रेकॉर्ड होत असते. फक्त तो बाहेरचा आउटपुट रेकॉर्डिंग करतो, बाहेरचा आवाज रेकॉर्डिंग करतो. मग तुम्ही ती वाचताना काय करा, रेकॉर्ड करा आणि स्क्रीन रेकॉर्डर स्टॉप केलं की ती तुमची क्लिप तयार होईल आणि ती क्लिप परत परत ऐका, बघा. आलं का लक्षात. मग इयर वाईज आणि ॲब्रिव्हेशन तुमचे पाठच पाहिजेत. आणि साल आठवडं ना, आता माझा जन्म कधी झाला 1977 झाला, माझा जन्म कधी झाला 1996. 1996 साली लायब्ररी सायन्स मध्ये काय घडामोडी झाली. मग आमच्या वडिलाचा जन्म कधी झाला 1943 झाला. मग 43 मध्ये लायब्ररी सायन्सला असे रिलेशन तयार करायचे जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहतं. ते आता 12 ऑगस्ट डॉक्टर S.R. रंगनाथन यांचा जन्मदिवस, लायब्ररीयन्स डे साजरा केला जातो. लायब्ररीयन्स डे साजरा कधी केला जातो, का केला जातो, कुणी सांगितलं बरं लायब्ररीयन म्हणजे लायब्ररीयन डे हा 12 ऑगस्टला साजरा करायचा. मी म्हणतो 9 ऑगस्टला का नाही साजरा करायचा.
डॉक्टर एस रंगनाथन यांचा जन्म 9 ऑगस्टला झाला होता. पण जुन्या काळामध्ये तामिळनाडूमध्ये एक प्रथा होती की लहान बाळ जन्मल्या हे करत नव्हते, ते 3 दिवस ठेवायचे आणि नंतरच ते डिक्लेअर करायचे की बाळ झालं, मुलगा झाला वगैरे. तर त्यामुळे 12 ऑगस्ट ही त्यांची ऑफिशियल रजिस्टर्ड डेट आहे की जन्म दिवस. आता 9 ऑगस्ट पण काही ठिकाणी साजरा केला जातो. काही जण 9 ते 12 पर्यंत सप्ताह पद्धतीने लायब्ररी डे साजरा केला जातो. म्हणजे ह्या पद्धतीने आपण अभ्यास केला ना तर 100% आता हँड रिटन नोट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत की 1 पेज नोट्स दिसते ना तुम्हाला पीपीटी मध्ये. त्यानंतर कन्सेप्च्युअल स्टडी. आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत कन्सेप्च्युअल स्टडी म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे, हा कन्सेप्च्युअल स्टडी. तर होमवर्क तुम्हाला मी सांगितलं की नेमकं काय करायचं, ऑडिओ रेकॉर्डिंग करून मला व्हॉट्सअपला वैयक्तिकरित्या तुम्ही पाठवायचं आहे. आणि मी तुम्हाला मग आणि प्रत्येकाला असं डोक्यात गृहीत धरू नका की तुम्ही ह्या क्लास पुरतच मर्यादित तुम्ही प्रोफेशनल आणि तुमचं ना आमचं नातं आहे. एक लक्षात घ्या की तुम्ही पास होण्यासाठी आम्हाला जेवढं देता येईल तेवढं द्यायचंय. व्हॉट्सअपला तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता की सर मला ह्या वेळेला आज संध्याकाळी 9 वाजता वेळ आहे का, आणि त्यावेळेला आपण डिस्कशन करू शकतो. सर्व प्रोफेशनल्सला म्हणजे संधी आहे तशी. तर या पद्धतीने तुम्ही स्टडी करायचा आहे. तर इथं सर्व वेबसाइट्स दिलेले आहेत. आता niscare.com, DRDO.com, EIS, NIC, OCLC, Inflibnet, त्यानंतर DSIR, ICSSR, IAEA, Agris, नंतर NL India, IOC. आता ह्या सर्व वेबसाईटचे 1 पेज नोट्स तुम्ही काढायचे आहे. आता तुम्हाला सांगतो मी की नेट UGCचा वेबसाईटचा अभ्यास कसा करायचा. आता खूप महत्वाचा तुम्हाला ट्रिक्स देणार आहे. तुम्हाला स्क्रीन दिसते का जरा सांगा मला. यस सर. तुम्हाला गुगल दिसतंय का? हॅलो. नो सर. हा नाही सर, नाही दिसत आहे स्क्रीन. एक मिनिट. ही खूप महत्वाची हे आहे. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही स्मार्ट स्टडी कसा करायचा हे त्यावरून कळणार आहे तुम्हाला. आता दिसते का गुगल? सर. आता इथं काय करतोय मी www.netugc.com टाकतोय. netugc.com असं टाकला. इथं ही दिसते का तुम्हाला हे नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट UGC? यस सर. तर हे खूप मोठं काम केलेलं आहे. बदन बर्मन म्हणून आहे. तर ते आसामचे आहेत का ओडिसाचे आहेत ते. पण त्यांनी खूप मोठं म्हणजे ऍक्च्युली लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स आणि अनेक विषयामध्ये त्यांनी हे खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. आणि एक लक्षात घ्या की तुम्ही कुठं पण असाल आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटला कंटिन्यू व्हिजिट करायची आणि तुम्ही ह्याचा अभ्यास करायचा. आता कसा अभ्यास करायचा आहे. आता वरच्या बाजूला एक खिडकी आहे बघा, दिसली का ही खिडकी? सर्च दिस साईट असं लिहिलंय बघा, दिसली ना? आता तर या ठिकाणी आता तुमच्या मनामध्ये एखादी कुठली पण गोष्ट आली समजा. आता तुमच्या मनामध्ये इफला हा प्रश्न आला, इफला आला, तुम्ही काय केलं, सर्च दिस साईटला क्लिक केला. तर ह्या वेबसाईट मध्ये इफला हा शब्द कुठं कुठं आलेला आहे हे सगळं इथं आणलं, शोधून त्यांनी आणलं का? हे दिसतंय का? मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन 1 ते 50. तर त्याला क्लिक करायचं. लक्षात, त्याला क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन झालं. आता ह्या पेज मध्ये इफला कुठं कुठं आहे ते आपल्याला शोधायचं. मग आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने आपण शोधलं तर आपल्याला त्रास होणार, वेळ जाणार, बरोबर आहे का? तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं, लॅपटॉपवर किंवा ह्याच्यावर कीबोर्डवर कंट्रोल F करायचं. कंट्रोल F केल्यावर खालच्या बाजूला फाइंड इन पेज आलं का? इथं आलं का? दिसतंय का तुम्हाला? हो सर. तर तिथं परत एकदा इफला टाका. तुम्ही काय टाकलं? इफला. आता इथं इफला शोधलं का त्यांनी? युनिव्हर्सल बिब्लियोग्राफिकल कंट्रोल इज अ प्रोग्राम ऑफ डॅश डॅश.
उत्तर काय? आता इफ्ला. हा, नंतर तुम्ही परत त्याला एंटर मारला. विच असोसिएशन टॅगलाईन इज मॅनेजिंग इन्फॉर्मेशन. विच असोसिएशन इज टॅगलाईन इज मॅनेजिंग इन्फॉर्मेशन. त्याचं उत्तर काय? बी अस्लीप उत्तर आहे. आलं लक्षात? पण इफ्ला ऑप्शनल मध्ये दिलेला आहे तिथं, म्हणजे इफ्लाचा इथं काही संबंध नाही. आलं लक्षात? पण ह्या पेजवर इफ्ला कुठं कुठं आहे ते दिसतं. त्याच्यानंतर पुढचं काय? विच ऑर्गनायझेशन हॅज इंट्रोड्युस्ड द कन्सेप्ट ऑफ सिस्टर लायब्ररी फॉर चिल्ड्रन्स अँड यंग ॲडल्ट्स रीडिंग. तर इथं इफ्ला आलं का? उत्तर काय? बी. म्हणजे कुठली ऑर्गनायझेशन अशी आहे ज्यांनी सिस्टर लायब्ररीज ही चिल्ड्रनसाठी आणि यंग अँड ॲडल्टसाठी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. कोणी केलेले? इफ्लाने. परत एक एंटर मारला. परत इफ्ला विच टू ऑर्गनायझेशन जॉईंटली पब्लिश सर्वे ऑन डिजिटायझेशन अँड प्रिझर्वेशन, इफ्ला प्लस युनेस्को. हे उत्तर आहे. म्हणजे ह्या पेजवर जिथं जिथं इफ्ला आहे तिथं तिथं ते कर्सर जाणार आहे आणि तुम्हाला इफ्ला संदर्भात इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ही साधी ट्रिक आहे पण महत्वाची आहे. बरोबर आहे का? सूर्यकांत देशमुख सर? हो सर. समजते ना आपल्याला? हो सर, समजायला सर. हा, म्हणजे ही ट्रिक खूप चांगली आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही कुठला पण शब्द आपल्या लायब्ररी सायन्स मधला, आपल्या ह्याच्यातला सेटनेटच्या सिलेबस मधला कुठला पण शब्द टाका. आता रंगनाथन आपण टाकूया इथं. रंगनाथन टाकला, सर्च इन दिस साईट म्हटलं आपण. रंगनाथन कुठं कुठं आलेला आहे शब्द ते या ठिकाणी दिलंय बघा. आता इथं आपण हे ओपन करू. ओपन केलं, परत कंट्रोल एफ केलं. इथं कंट्रोल एफ मध्ये रंगनाथन आपण लिहिलं, नंतर एंटर मारला. हु अमंग द फॉलोइंग वॉज असोसिएटेड ॲज अ पायोनियर इन LIS एज्युकेशन इन इंडिया. उत्तर काय? रंगनाथन. त्याचबरोबर प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग वॉज परफॉर्मेड बाय. आता ह्याचं उत्तर काय? SR रंगनाथन. प्री कोऑर्डिनेट, पोस्ट कोऑर्डिनेट, फ्री इंडेक्सिंग म्हणजे ते इंडेक्सिंगचे प्रकार आहेत. हु इज द ऑथर ऑफ ट्रेट डी डॉक्युमेंटेशन. उत्तर आहे पाऊल आउटलेट. आणि हे काय दिलेलं आहे? ऑप्शन दिलेला आहे तिथं. म्हणजे रंगनाथनचा कसलाही संबंध नाही, विक्रीचा संबंध नाही, ब्रॅडफोर्डचा संबंध नाही. उत्तर काय? पाऊल आउटलेटचा संबंध आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता. असं पटपट पटपट एका एंटरवर ते पुढे पुढे जाणार आहे. जसं PDF मध्ये कंट्रोल एफ करून जसं जातं त्या पद्धतीने. आता याच वेबसाईटवर या इकडच्या डाव्या बाजूला सगळ्या विषयाची नावं दिलेत बघा. दिलेत का? तर या ठिकाणी लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्सला क्लिक करायचं तुम्ही. केलं तर या ठिकाणी सगळ्या क्वेश्चन पेपर 2004, 5, 6, 7, 8 म्हणजे जेवढ्या झालेल्या आहेत क्वेश्चन पेपर त्या सगळ्या इथं उत्तरासहित दिलेल्या आहेत. आलं लक्षात? आता आपण एक क्लिक करून बघूया. आपण इथं क्लिक केलं. आता इथं काय करायचं? क्लिक केल्यानंतर पहिला प्रश्न कुठला आहे? नॅशनल लायब्ररी वीक इन इंडिया इज बिंग सेलिब्रेटेड अॅन्युअली सिन्स डी. उत्तर किती आहे? 1968. दिसतंय ना? तर या पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका काय करायच्या आहेत? ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डरवर ते क्लिप तयार करायच्यात आणि त्या सारखं सारखं ऐकायचे. नॅशनल लायब्ररी वीक इन इंडिया सेलिब्रेटेड अॅन्युअली सिन्स कधीपासून हे केला जातो? 1968 पासून सेलिब्रेट केला जातो. कुठं केला जातो? नॅशनल लायब्ररी वीक हा साजरा केला जातो. आता इंग्लिश विषयाची काय भीती आहे का तुम्हाला? म्हणजे मी मराठी मीडियम मधून MLib झालोय, तुम्हाला इंग्लिश वाचता येते म्हणजे खूप सफिशियंट आहे. आलं का लक्षात देशमुख सर? हो सर. हा, म्हणजे कुठलीही गोष्ट असं बाळगायची नाही की बाबा माझं इंग्लिश कच्चं आहे, मला म्हणजे कसं मी पास होईल का? अजिबात डोक्यातनं काढून टाकायचं. इंग्लिश फक्त रिडिंग करणे इतपत चांगलं असावं. एक प्रश्न तुम्ही 2 ते 3 वेळा वाचला की तुम्हाला प्रश्न समजतो आणि प्रश्नाचं उत्तर पण समजतं. हा, बोला बोला. सर हेच पेपर आहेत ना, आपण मराठीमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. वरती लँग्वेज चेंज केली तर मराठीमध्ये येतं सर. हा, ते पण आहे की
हे मराठीमध्ये पण कन्वर्ट करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय नाही, हे तुम्ही आता तुम्हाला ट्रान्सलेशन पाहिजे असेल तर हे कॉपी करायचं आणि गुगल ट्रान्सलेटरला टाकायचं, लगेच तुम्हाला तिथं मराठीमध्ये पण. पण बरं का मॅडम, ऍक्च्युली कसं आहे, आपण कन्वर्ट करून मराठी वाचायचं बंद करा बरं का. मराठी वाचू नका, ऍक्च्युली इंग्लिशच वाचून फक्त अंडरस्टँड करा आणि उत्तर पाठ करून घ्या. ऍक्च्युली आपण ते कन्व्हर्जन किंवा रीड करतानाच मराठीतनं करायचं हे डोक्यातनं काढून टाका. आलं का लक्षात? हॅलो. तर ह्या ट्रिक तुम्ही लक्षात घ्या. आता आपल्याला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इकडे अनेक विषय दिलेले आहेत, लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स, त्याच्यातून आपल्याला सगळे क्वेश्चन पेपर मिळतात. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस नुसार पुस्तक सांगितलं मी की धनंजय सुतार सरांचं पुस्तक घ्या, क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा. आता तुम्ही एकूण किती जण आहात हे आपण पाहणार आहोत आणि प्रत्येकाला असाइन करणार आहे की प्रत्येकाने ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे तर ते ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायचं. आणि तुम्हाला मी काय करणार आहे की 2014 ने एकाने ऑडिओ रेकॉर्डिंग करा, 2015चा क्वेश्चन पेपर एकाने ऑडिओ रेकॉर्डिंग करा, 16चा एकाने करा. म्हणजे काय होतंय की डेलिगेशन ऑफ वर्क होईल आणि एकमेकाला सगळ्यांचा आपण ग्रुपवर शेअर करून सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकू शकताल कमी वेळेमध्ये. आहे ना तयारी सर्वांची? हो सर. म्हणजे ते जरा जास्त बेटर होईल. आणि काय होईल की आपल्याला नुसतं ऐकायला सोपं पडेल, नुसतं ऐकतच राहायचं. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही आता एखादी महिला आहे, स्वयंपाक करावा लागतो, मुलांचं असते टेन्शन, बऱ्याच गोष्टी असतात, तर स्वयंपाक करताना एका बाजूला मोबाईल लावायचा ऑडिओ रेकॉर्डिंगचा, सारखं रिपिटेशन ऑफ वर्क. व्हॉट इज एक्सलन्स? एक्सलन्स मीन्स इट इज अ रिपिटेशन ऑफ वर्क असं म्हटलं जातं. की एक्सलन्स कधी मिळतं तर तुम्ही एखादी गोष्ट रिपीट करताना त्यावेळी तुम्ही एक्सलन्स कडे जात असता. त्यामुळे तुम्ही सारखं ऐकू शकता. आणि ही जी वेबसाईट आहे तिला अजिबात विसरू नका. एक सेकंद, मी पुन्हा स्क्रीन शेअर करतो. पीपीटी कडे जाऊया आपण. दिसती का पीपीटी? हो सर. आता या ठिकाणी एलिजिबिलिटी मास्टर ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स एम्ब्लेम असलं पाहिजे, 50% किंवा 55% मार्क पाहिजेत. आता 50% जे आहे तर ते कास्टचे विद्यार्थी प्रोफेशनल्स जे आहेत तर त्यांना 50%ची अट असते. आणि जे जनरल कॅटेगरीचे आहेत त्यांना मिनिमम 55% मार्क पाहिजेत. नेट म्हणजे काय, सेट म्हणजे काय हे तर तुम्हाला माहित आहे ना. नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेट, आणि सेट म्हणजे काय तर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. म्हणजे भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल लायब्ररीयनचा तर तुम्ही नेट परीक्षा पास झालं पाहिजे. सेट परीक्षा पास झाला तर तुम्हाला फक्त महाराष्ट्रामध्येच लायब्ररीयनच्या पोस्टसाठी ऍप्लिकेशन करू शकता. आता हे जनरल इन्फॉर्मेशन आहे पण नवीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे. आता नेटमध्ये GRF असते. GRF म्हणजे काय तर ज्युनियर रिसर्च फेलोशिप. ही PhD करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी GRFच्या क्रायटेरिया ओलांडून ज्या मार्क घेतलेले आहेत किंवा पास झालेले आहेत तर त्यांना GRF मिळते PhD करण्यासाठी. तर असिस्टंट प्रोफेसर साठी नो अप्पर एज लिमिट. तुम्ही म्हणाल माझं वय 55 आहे, मी सेटनेट देऊ शकतो का? 100% देऊ शकता, काही अडचण नाहीये. आणि आपलं नशीब चांगलं आहे की जसं आपल्याला MPSC UPSC मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते त्या पद्धतीने या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग अद्याप तरी आलेले नाही. आणि न आलेले चांगले आहे, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यामुळं साध्य होणार आहेत आपल्याला, म्हणजे सोपं होणार आहे पास होणं जे आहे. हा, वंदना मॅडम. हॅलो. हा सर.
एक काम करा, तुम्ही हे युनिट 1 चा सिलेबस जरा वाचून दाखवा जरा. येस सर, येस सर. आता आपल्याला सेटनेट साठी सेम सिलेबस आहे आणि टोटल 10 युनिट आहेत. त्यातील पहिलं युनिट नंबर 1 डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम. सेकंड पॉइंट आहे इन्फॉर्मेशन लाईफ सायकल, त्याच्यामध्ये जनरेशन, कलेक्शन, स्टोरेज अँड डेसिमिनेशन. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे रोल ऑफ इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये इन प्लॅनिंग, मॅनेजमेंट, सोशो इकॉनॉमिक्स, कल्चरल, एज्युकेशनल अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. त्यानंतर चौथा पॉइंट आहे इन्फॉर्मेशन सायन्स, रिलेशनशिप विथ अदर सब्जेक्ट, इन्फॉर्मेशन सोसायटी अँड नॉलेज सोसायटी. इन्फॉर्मेशन सायन्सचा इतर विषयाशी संबंध काय आहे आणि त्याच्यामध्ये माहिती समाज आणि ज्ञानाधिष्ठित समाज ही संकल्पना देखील सांगितलेली आहे. त्यानंतर 5 पॉइंट कम्युनिकेशन कॉन्सेप्ट, टाइप्स, थेरीज, मॉडेल्स, चॅनल्स अँड बॅरियर्स, ट्रेंड्स इन स्कॉलरली कम्युनिकेशन. पॉइंट नंबर 6 generators, providers and intermediaries. Point number 7 IPR and legal issues, categories, convention, treaties and laws. Point number 8 plagiarism, concept and types. Point number 9 Right to Information Act, RTI, Information Technology Act. And point number 10 National Knowledge Commission, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज. या युनिट नंबर 1 मध्ये आपण ह्या 10 पॉइंटचा अभ्यास करणार आहोत. मॅडम 6 नंबरचा पॉइंट काय आहे? एक मिनिट सर. 6 नंबरचा पॉइंट ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन इंडस्ट्री. सर तुम्हाला सांगितलं जाईल 6 नंबरचा पॉइंट सर क्लिअर करतील सर तुम्हाला. हॅलो. तर या ठिकाणी आपण युनिट नंबर 1 आता एक लक्षात घ्या की काही जणांना नगरकर सर. हा बोला की. नगरकर सर. हा बोला. सर युनिट नंबर 1 मध्ये 6 नंबरचा जो पॉइंट आहे ना तो क्लिअर करा आणि मग नंतर सुरुवात करा. अच्छा जनरेट एक मिनिट आहे. क्लिअर दिसत नाहीये. हा हा हा. हा दिसते का? स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते सर. आता दिसते का? हो सर. हा सर. इन्फॉर्मेशन. हा तर आता बर का या ठिकाणी हा तर डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम. आपण आता एक लक्षात घ्या की डोक्यातनं हे काढून टाका की सर आता 2 तासात किंवा रविवारी 2-3 तासामध्ये सर किती सिलेबस घेणार काय, किंवा 2 तासात एक सिलेबस संपला पाहिजे. एक लक्षात घ्या की आपल्याला का नाही सिलेबस नुसार आणि ओल्ड क्वेश्चन पेपर नुसार हे करायचंय. आता असं नाही डोक्यात ठेवायचं की पूर्ण सिलेबस हा 2 तासात शिकवून झालाच पाहिजे. लक्षात जेवढं आपण सिक्वेन्शियली तुम्हाला समजतंय ह्या दृष्टिकोनातून ते आपण पुढे जाणार आहोत आणि सिलेबसला टच करून आपण त्याचे क्वेश्चन पेपर पण पाहणार आहोत. आलं का लक्षात?
म्हणजे असं नाही की 2 तासात पूर्णपणे सिलेबस. आता बऱ्याच ठिकाणी आता हितेश सरांच्या इथं पण मी हे केलं ऍक्च्युली ते 2 तासामध्ये पूर्णपणे सिलेबस शिकवणे म्हणजे एक मॅरेथॉन असल्यासारखंच आहे ते, की मी मॅरेथॉनला भाग घ्यायचो, 10 किलोमीटरची तयारी करायचो रनिंगच्या, आणि सतत 3 महिने तयारी करायचो आणि त्या दिवशी खूप पळायचं म्हणजे 10 किलोमीटर पळायचं. मग ते किती 1 तासात पळायचं. मग ते तसं आहे की पूर्ण 2 तासामध्ये 1 युनिट संपलंच पाहिजे हे डोक्यातनं काढून ठेवा. आता एक लक्षात घ्या की ह्या युनिट मधल्या मॅक्सिमम कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत, किंवा डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन म्हणजे काय, नॉलेज म्हणजे काय, विजडम म्हणजे काय, इन्फॉर्मेशन लाईफ सायकल म्हणजे काय, रोल ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय, इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे काय, किंवा कम्युनिकेशन मध्ये इन्फॉर्मेशन इंडस्ट्री म्हणजे काय, IPR लिगल इश्यूज कुठले आहेत, IPR प्लॅगॅरिझम म्हणजे काय, किंवा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट कसा आहे, त्यानंतर नॅशनल नॉलेज कमिशन, हे सर्व गोष्टी तुमच्या, आणि हे पाठ करून घ्यायचंय तुम्ही सिलेबस मध्ये. DIR ICI IPRN हे मी क्लुप्ती दिली बघा साईडला, दिसते का? हॅलो. हो सर. हा, तर मग ही जी क्लुप्ती आहे तर ती DIR, D फॉर डेटा, I फॉर इन्फॉर्मेशन, R फॉर रोल ऑफ इन्फॉर्मेशन, I फॉर इन्फॉर्मेशन सायन्स, C फॉर कम्युनिकेशन, I फॉर इन्फॉर्मेशन इंडस्ट्री, I फॉर IPR अँड लिगल इश्यू, P फॉर प्लॅगरिझम, R फॉर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, N फॉर NKC आणि NML. तर हे DIR ICI IPRN हे 5 वेळा 10 वेळा 15 वेळा म्हणायचं आणि ते पाठ करून घ्यायचं, आणि ते पाठ झाले पहिले शब्द आठवले की पुढचं आठवतंय. आलं लक्षात? आता हेच मराठीतून या ठिकाणी दिलंय की त्याचा मराठीतून मिनिंग काय आहे. तर आपण सुरुवातीला आता डेटा म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. डेटा तर संगणकावर साठवल्या जाणाऱ्या माहितीच्या एककाला डेटा असे म्हणतात. आता आपण लहानपणापासून डेटा हा शब्द आपल्या आयुष्यामध्ये आपण पहिल्यांदा कधी ऐकला हे ऐका बरं तुम्ही, म्हणजे आठवा. आपल्या आयुष्यामध्ये आपण पहिलेला असताना डेटा ऐकला का, 5वीला असताना ऐकला का, 10वीला असताना ऐकला का, 21व्या वर्ष ऐकला का, 30व्या वर्ष ऐकला. तर एक लक्षात घ्या की संगणक आल्यानंतरच मी तर डेटा हा शब्द ऐकला. डेटा प्रो नावाचं एक इन्स्टिट्यूट होतं पुण्यामध्ये. तर डेटा म्हणजे काय, तर डेटा म्हणजे सुटी असंघटित स्वरूपाची माहिती म्हणजे डेटा होय. आलं लक्षात? म्हणजे कुठलीही माहिती आहे ती कच्ची स्वरूपात असते तेव्हा ती डेटा असते. आता डेटा हा कच्च्या स्वरूपात असतो, मूल्यमापन न केलेला, तसेच कोणतीही प्रक्रिया न केलेला तो संदेश असतो. डेटा अनेक घटकांनी बनलेला असू शकतो, जसे प्रयोग, निरीक्षणे, आकडेवारी, चित्र, शब्द, शब्दांचा क्रम इत्यादी जे आहे तर ते डेटा. आता या ठिकाणी 12081892 असा एक आकडा लिहिलेला आहे. तो काय आहे, डेटा आहे. आलं का लक्षात? तर त्याच्यामध्ये आपण 12च्या मध्ये डॅश टाकला, त्या पुढं डॅश टाकला 1812-08-1892. तर 12/8/1892 ही काय झाली, माहिती झाली की त्याच्यावर आपण म्हणजे ती एक तारीख आहे हे सांगितलं की ती एक तारीख आहे आणि तिथे डॅश टाकला आपण, तर ती काय झाली, माहिती झाली. आलं लक्षात? जे डेटाचं काय झालं, इन्फॉर्मेशन मध्ये रूपांतरित झालं. आता इन्फॉर्मेशन जे आहे तर ती लायब्ररियन्स डे हा 12 ऑगस्ट 1892 साजरा केला जातो. आता लायब्ररियन्स डे म्हणजे डॉक्टर S.R. रंगनाथन यांचा जन्मदिवस. हे काय झालं, नॉलेज झालं की आपल्याला ग्रंथपाल दिन साजरा करायचा आहे, त्या दिवशी डॉक्टर S.R. रंगनाथनचा जन्म झालेला आहे. हे काय झालं, नॉलेज झालं की त्या दिवशी आपल्याला तर ते लायब्ररियन्स डे साजरा करण्यासाठी लायब्ररियन्स डेच्या निमित्तानं आपण काय केलं पाहिजे, आपण लायब्ररीतर्फे लायब्ररी एक्झिबिशन भरवलं पाहिजे,
लायब्ररीतर्फे लायब्ररीचं बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन घेतलं पाहिजे, एखादी पुस्तक वाचन स्पर्धा घेतली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला सुचतात ते कशामुळं, विजडम मुळे सुटतात, की ह्या सर्व गोष्टी ज्ञात झाल्या आपल्याला, की पहिल्यांदा डेटा लक्षात आला, त्याच्यानंतर त्याचं डेटाचं रूपांतर माहितीमध्ये झालं. 12 ऑगस्ट 1892 म्हणजे नसती संख्या होती त्याची, दिनांकातलं झालं ते ह्या दिनांकाला काय घटना घडामोडी घडलेल्या आहेत. रंगनाथन यांचा जन्म दिवस आहे, लायब्ररी डे साजरा करतो. मग त्यामुळं आपण त्या दिवशी काय करायचंय, की आपण लायब्ररी डे साजरा करायचा आहे, त्या दिवशी आपण अनेक गोष्टी उपक्रम राबवले पाहिजेत. हे विजडम झालं, म्हणजे शहाणपण येतं. आपण आता तुम्ही अभ्यास करताय, ते इन्फॉर्मेशन घेताय, पण तुम्ही इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही ते रीड करताय, ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकताय, स्मार्ट स्टडी करताय, हार्डवर्क करताय, सगळं झाल्यानंतर तुमचं काय वाढणार आहे, नॉलेज वाढणार आहे. आणि तुम्ही त्या नॉलेज घेऊन तुम्ही परीक्षेला जाणार आहात. परीक्षेला गेल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे हेच का उत्तर आहे ते तुम्हाला माहित असणार आहे, आणि उत्तर लिहून तुम्ही परीक्षा पास होणार आहे. आणि हे जे सगळं जे नॉलेज आहे लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सचं, ते तुम्ही ग्रंथपाल झाल्यानंतर, लायब्ररियन झाल्यानंतर आपल्या लायब्ररी मध्ये वापरणार आहे. म्हणजे ते काय झालं, विजडम झालं. आलं का लक्षात? म्हणजे डेटा म्हणजे काय, फॅक्ट्स विच बाय देमसेल्व्ह हॅव नो मिनिंग, कुठलंही मिनिंग नसतं डेटाला. दॅट विच इन्फॉर्मेशन मीन्स दॅट विच लीड्स टू अंडरस्टँडिंग द मिनिंग वी असाइन टू फॅक्ट. म्हणजे कच्च्या माहितीचं प्रोसेस्ड डेटामध्ये डेटा प्रोसेस केल्यानंतर काय होतं, तर इन्फॉर्मेशन तयार होती. आणि नंतर अन ऑर्डरली सिंथेसिस ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशनवरचं अनालिसिस केलं आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यानंतर नॉलेज तयार होणार आहे. द अप्रोप्रिएट ऍप्लिकेशन्स ऑफ नॉलेज मीन्स विजडम. म्हणजे त्या नॉलेजचं जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं, नॉलेज जर तुम्ही वापरलं, तर तुमच्यामध्ये विजडम तयार होणार आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे. आता या ठिकाणी अजून एक उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी एनरोलमेंट नंबर दिले, त्यानंतर स्टुडंट नेम दिले आणि मार्क्स ऑब्टेन्ड, एक्झामिनेशन फी आणि ग्रेड. आता नसते नंबर आहे, टेक्स्ट लिहिलेला आहे, मार्क. आता ह्याला काय मिनिंग नसेल तर हा काय झाला, डेटा झाला. आता हे सर्व टेबल स्वरूपामध्ये फॉर्म केलं, त्याच्यानंतर हे एक रिझल्टचं सीट आहे असं सांगितलं, तर हे काय झाली, इन्फॉर्मेशन झाली. म्हणजे तुम्ही ते तयार केलं, त्याच्यानंतर नावं लिहिली, मार्क्स ऑब्टेन्ड किती पडलेले ते टाकलं, एक्झामिनेशन फी, आणि हे एक रिझल्टचं सीट आहे, कुणाला किती मार्क पडले त्याचं सीट आहे असं सांगितलं. तर हे काय झालं, इन्फॉर्मेशन झालं. तर ह्याच्यानंतर एक लक्षात घ्या की ई किती जणांना ग्रेड मिळालेले आहे, बी किती जणांना मिळालेले आहे. तर हे तुम्ही अनालिसिस करून काय केलं, की बाबा सगळ्यात जास्त बी ग्रेड मिळालेले आहे, हे अनालिसिस केलं. तर ते काय झालं, नॉलेज झालं तुम्हाला, की बाबा बी ग्रेडचे विद्यार्थी जास्त आहेत. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की आपला क्लास जो आहे आपल्यामध्ये बी ग्रेडचे लोक जास्त आहेत, ए ग्रेडची लोक जास्त वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने नॉलेज दिलं पाहिजे, म्हणजे शिकवलं पाहिजे. शिकवण्यामध्ये पण आपण काही बदल केले पाहिजेत आणि त्यांच्या ग्रेडेशन ए ग्रेड मध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न केला, तर म्हणजे ते विजडम झालं. आलं लक्षात? सर्वांना ऐकायला येतंय ना? हो सर. हो सर. हा हा. तर या ठिकाणी ही एक डायग्राम आहे. तर इथं असा प्रश्न विचारला जातो बरं का, की आता तुम्हाला ते पिरामिड दाखवलं मी, तर हे 1997 साली काय बेलिंगर बेलिंजर नावाच्या व्यक्तीनं डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज विजडम ही संकल्पना मांडल्या. तर 1982 साली फॅक्ट्स अँड आयडियाज, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम ही संकल्पना कोणी मांडली? क्लिव्हलँड 1982 साली त्यांनी मांडलेली आहे.
त्यानंतर ऑब्झर्वेशन, डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि अंडरस्टँडिंग आणि विजडम हे अकॉप नावाच्या व्यक्तीने 1988 साली ही संकल्पना मांडलेली आहे. त्याचबरोबर ही सांगितलं की DIKW हे जे आहे ते बेलिंजर नावाच्या व्यक्तीने 1997 साली संकल्पना मांडलेली आहे. आणि डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज त्यामध्ये कॉन्टेक्च्युअलायझेशन ह्याचा वापर करून 1999 मध्ये ट्युमी यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. आणि एन्व्हायरमेंट, डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम आणि विजन ही कार्पेंटर अँड केनेडी नावाच्या व्यक्तीने 2004 मध्ये ही संकल्पना मांडलेली आहे. आलं का लक्षात? म्हणजे ऑब्जेक्टिव्हला प्रश्न कसा येतो की फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम ही संकल्पना कुणी मांडली आणि ह्या सगळ्यांचे नाव आले, 4 जणांचे नाव आले, तर तुम्हाला क्लेव्हलँडचं नाव लिहिता आलं पाहिजे. आलं लक्षात? हो सर. हा. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपल्या पुस्तकांमध्ये कुठेही मिळणार नाही तुम्हाला. इंटरनेटवरून ही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. आता इन्फॉर्मेशन इज अ प्रोसेस्ड डेटा असं म्हटलं जातं की डेटा जो आहे त्याच्यावर प्रोसेस केल्यानंतर काय होणार आहे, इन्फॉर्मेशन तयार होणार आहे. आता इन्फॉर्मेशन कुठल्या स्वरूपात असते, टेक्स्ट स्वरूपात असते किंवा पिक्चोरियल डायग्राम स्वरूपात असते, अशा अनेक प्रकारामध्ये इन्फॉर्मेशन असते. तर द प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन प्लेज इम्पॉर्टंट रोल इन इट्स इंटरप्रिटेशन. आता कुठल्याही ह्याचं इंटरप्रिटेशन करताना कुठल्याही म्हणजे डेटा जो आता समजा संशोधन करीत आहात आणि संशोधन केल्यानंतर तुम्ही काय करता की डेटा कलेक्ट करता क्वेश्चनरच्या माध्यमातून आणि त्याच्यावर अनालिसिस करता आणि अनालिसिस करून तुम्ही तुमच्या थेसिस मध्ये प्रेझेंट करत असतात. तर त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन खूप महत्वाची भूमिका बजावत असते. तर आता माहिती म्हणजे काय, तर हेच यांच्या मते डेटावरच्या प्रक्रियेनंतर मिळणारा परिणाम म्हणजे माहिती होय. आता हे ह्याचं नाव येतं की हे ज्यांच्या टिंबटिंब ही व्याख्या, वरील व्याख्या टिंबटिंब यांची आहे असं पण येतं बऱ्याच वेळा की डेटावरती प्रक्रिया केल्यानंतर माहिती तयार होते असंही म्हटलं जातं. आता विटिमोर आणि युविट्स यांच्या मते निर्णय घेण्याकरिता उपयुक्त असणाऱ्या कच्च्या स्वरूपातील डेटा म्हणजेच माहिती होय. ही सुद्धा व्याख्या महत्वाची. आता व्याख्या आणि कुणी लिहिलेली आहे, माहिती प्राप्त करत्यास त्याला आशयपूर्ण ठरेल अशा स्वरूपामध्ये आणि प्रचलित किंवा भविष्यकालीन निर्णय घेण्याकरिता सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीने डेटावर केलेली प्रक्रिया म्हणजेच माहिती होय. ही डेव्हिस यांची व्याख्या आहे. त्यानंतर युनिसिस्ट यांनी 1979 साली ही व्याख्या केलेली आहे की चिन्हांकनयुक्त भाषेत वादित केलेले शास्त्रीय व तांत्रिक स्वरूपाचे ज्ञान म्हणजे माहिती होय. म्हणजे चिन्हांकनयुक्त भाषेत किंवा शास्त्रीय तांत्रिक स्वरूपात जे ज्ञान असतं ते माहिती होय अशी व्याख्या युनिसिस्ट 1979 साली केलेली आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन सायन्स म्हणजे काय, तर जे शास्त्र माहितीच्या संपत्ती, अधिकार, प्रवाह, तंत्रे, साठवणूक, प्रतिप्राप्ती, प्रसारण यांचे संशोधन करते ते माहितीशास्त्र असे म्हटले जाते. माहितीशास्त्र म्हणजे काय हे सुद्धा महत्वाचं आहे. आता प्रश्न कसे येतात ह्याच्यावर बरं का, हे महत्वाचं आहे की नेमकं प्रश्न कसे येतात. तर इन्फॉर्मेशन इज ऑर्गनायझड डेटा. त्यानंतर हँडलिंग ऑफ इन्फॉर्मेशन इन द सेन्स ऑफ प्रोडक्शन इज कॉल्ड एज इन्फॉर्मेशन इंडस्ट्री. तर इन्फॉर्मेशन इंडस्ट्री म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन हँडलिंग करून त्याचं प्रोडक्शन तयार केलं जातं. आता उदाहरणार्थ इन्फॉर्मेशन इंडस्ट्री म्हणजे इन्फॉर्मेशनवर सगळं जग डिपेंड आहे. सध्याच्या काळामध्ये इन्फॉर्मेशनवरच सगळं जग म्हणजे न्यूजपेपरचं पब्लिकेशन होतं, न्यूजपेपर वितरण होतं, न्यूजपेपर वाचले जातात, विकत घेतले जातात, न्यूजपेपर रद्दीला दिले जातात. हे सगळं इन्फॉर्मेशन इंडस्ट्री आहे ना, जे पब्लिकेशन पासून ते वितरणापर्यंत किंवा त्याचं आणि युजर मटेरियल होईपर्यंत त्याचा जे हे होतं प्रोडक्शन करणं, हे सगळं इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमध्ये आहे.
The term information science has been traced back to Jason Faraday 1906 ते 1989 in an article Faraday 1955 about the education of information scientist. आता इन्फॉर्मेशन सायन्स ही संकल्पना कुणी मांडली, कशात मांडली असा प्रश्न येतो. तर टर्म इंट्रोड्युस्ड बाय फॅराडे 1953 बरं का. आणि कशामध्ये मांडले तर त्यांनी 1955 ला द एज्युकेशन ऑफ इन्फॉर्मेशन सायंटिस्ट हे आर्टिकल जे पब्लिश केलं होतं, तर त्याच्यामध्ये ही संकल्पना मांडली. कुठली? इन्फॉर्मेशन सायन्स ही संकल्पना. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कसे येतात आणि ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास कसा केला पाहिजे या ठिकाणी आपण क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर हु इज द प्रोफाउंडर ऑफ द टर्म इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ही संज्ञा कुणी प्रोफाउंड केलेली आहे तर बिस्मन यांनी केलेली आहे. टू विच कंट्री द क्रेडिट इज गिवन टू कॉइन द टर्म इन्फॉर्मेशन सोसायटी. इन्फॉर्मेशन सोसायटी ही कोणत्या देशामध्ये प्रथम टर्म कॉइन झालेले तयार झालेले आहे तर जपानमध्ये तयार झालेले आहे. Nowadays, what is important vital resources for societal development of the country? तर ह्याचं उत्तर आहे इन्फॉर्मेशन. तर म्हणजे कुठल्याही देशाचा विकास होण्यासाठी काय महत्वाचं आहे तर माहिती हीच महत्वाची आहे. प्रश्न असा येत असतोय. वंदना मॅडम. हा सर बोल. हा जरा ते हे करा की प्रश्न जरा हा सर. A state with its organs of executive, legislature and judiciary business generate vast amount of information. Question number 4. Which are the building block of knowledge and all three are handled in libraries offering different types of services, data and information. आता याच्यामध्ये का नाही स्टेट विथ इट्स ऑर्गन ऑफ एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर अँड ज्युडिशियरी बिझनेस जनरेट वॉस्ट अमाऊंट ऑफ. म्हणजे सगळ्या गोष्टी जे होतात ते कशावर होतात तर इन्फॉर्मेशनवरच होत असतात. इन्फॉर्मेशन इज अ की कॉम्पोनंट ऑफ ऑल थिंग्स. तर विच आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ नॉलेज अँड ऑल थ्री आर हँडल्ड इन लायब्ररीज ऑफरिंग डिफरंट टाइप्स ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे खालील चार पर्यायापैकी हँडल्ड इन लायब्ररीज ऑफरिंग डिफरंट टाइप्स ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे अनेक प्रकारच्या सर्व्हिसेस देण्यासाठी कोणता कॉम्पोनंट सगळ्यात जास्त महत्वाचा आहे यामध्ये तर विजडम अँड इन्फॉर्मेशन, डेटा अँड इन्फॉर्मेशन, न्यूज आणि इंटेलिजन्स अँड इन्फॉर्मेशन. तर डेटा आणि इन्फॉर्मेशन असेल तरच पुढच्या गोष्टी होणार आहेत, विजडम येणार आहे. बरोबर आहे का? तर डेटा अँड इन्फॉर्मेशन हेच उत्तर आहे याचं. आता ज्ञान म्हणजे काय? नॉलेज. आता सुरुवातीला आपण म्हणलो होतं की नॉलेज इज पॉवर. जुन्या काळामध्ये सर्वात जास्त किंवा सध्या काळात पण सर्वात जास्त मोठा टीव्ही ज्याच्याकडे असतो तो सर्वात श्रीमंत असं म्हटलं जातं. पण ऍक्च्युली सर्वात जास्त पुस्तकं ज्याच्याकडे असतात म्हणजे सर्वात जास्त नॉलेज ज्याच्याकडे आहे तोच ज्ञानी माणूस असं गणला जातोय. तर ज्ञान म्हणजे काय तर सुसंघटित माहिती प्राप्त केल्यानंतर होणारा समज किंवा जाणीव म्हणजे काय? नॉलेज. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करता, सुसंघटित माहिती कलेक्ट करता तर त्यावेळेला तुम्हाला जो समज तयार होतो, जाणीव तयार होती ते म्हणजे ज्ञान. तर नॉलेज इज अ अंडरस्टँडिंग ऑफ रूल्स नीडेड टू इंटरप्ट इन्फॉर्मेशन. आता प्रश्न असा येतो की हु गेव द कन्सेप्ट ऑफ नॉलेज इंडस्ट्री 1962. तर याचं उत्तर काय वंदना मॅडम? सर ए उत्तर आहे फ्रिट्ज मॅकल्प. हा, तर फ्रिट्ज मॅकल्प यांनी नॉलेज इंडस्ट्री ही कन्सेप्ट 1962 मध्ये. आता कधी कधी काय होतं नॉलेज इंडस्ट्री हे फ्रिट्ज मॅकल्प यांनी किती साली कन्सेप्ट शोधून काढली किंवा दिली असं प्रश्न येतो. तर त्यावेळेला 1962, 1966, 1968
1961 असे पर्याय असतात. म्हणजे या ठिकाणी हा अभ्यास करताना एक लक्षात घ्यायचं की हा प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर काय फ्रीज मॅकल, तर मार्क झुकेरबर्गनं काय केलेलं आहे? कोण आहे मार्क झुकेरबर्ग? तर ते फेसबुकचे जनक आहेत.